सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी जरांगेंच्या भेटीला जाणार आहे। शिंदे समितीचे माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, न्यायमूर्ती शिंदे हे स्वतः जरांगेंची भेट घेणार आहेत, काय त्याबाबतचे अपडेट्स आहेत? उपसमितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर पार पडली आणि याच बैठकीला उपस्थित असणारे खरं तर याच्यावर अभ्यास करणारे शिंदे समिती आणि ह्याच शिंदे समितीचे न्यायमूर्ती शिंदे खरं तर हे स्वतः जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत। त्यांच्याचबरोबर कोकण विभागाचे आयुक्त देखील आहेत, ते देखील सोबत जाणार आहेत। हे दोन्ही महत्त्वाचे नेते आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, ते त्या ठिकाणी जातील आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आहे ती चर्चा करतील। कारण की ज्या पद्धतीच्या काही बाबी आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या आहेत आणि या बाबींबद्दल नेमकं आता उपसमितीच्या बैठकीमध्ये झालेली चर्चा या सगळ्या संदर्भातली माहिती आहे ती मनोज जरांगे पाटील यांना दिली जाईल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांचं जर या सगळ्यांवर समाधान झालं तर मनोज जरांगे पाटील हे कुठेतरी आंदोलन आहे ते थांबवतील। त्यामुळेच कुठेतरी आता या सगळ्या संदर्भामध्ये थोड्याच वेळामध्ये हे दोन्ही अधिकारी आहेत ते जातील आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। ते सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगेंच्या भेटीसाठी जाते, त्या बैठकीनंतर तरी तोडगा निघतोय का आणि मुंबईतले हे आंदोलक माघारी फिरतील का याची आता वाट पाहायची। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।